मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण आहे म्हणजे 25व्या हप्त्याचं जे जुलैचं जे वितरण आहे, तर आपल्याला या वेळेसच्या म्हणजे अतिशय महत्त्वाच्या आषाढी एकादशीला म्हणजे आषाढी एकादशी निमित्त आपल्याला 25व्या हप्त्याचं जुलैच्या 25व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं का? म्हणजे हा हप्ता आपल्याला आषाढी एकादशी निमित्त मिळू शकतो का? काही पॉसिबिलिटी आहे का? कारण की बघा, सर्वांना माहिती आहे की आषाढी एकादशी आता आहे ते म्हणजे उद्या, आणि उद्या असणार आहे 25 जुलै, आणि यामुळे सर्वांना माहिती आहे की उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि त्या दिवसाचं औचित्य साधून राज्य सरकार आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात वितरण किंवा GR आणू शकतं का? तर बघा, आपण मागच्या वेळेसच्या जर का आषाढी एकादशीचा विचार केला तर तेव्हा मात्र आपल्याला अशा पद्धतीने बघा कोणत्याही पद्धतीने वितरण झालं नव्हतं, आणि तोच जो काही पॅटर्न आहे किंवा तीच पद्धत जी आहे यावेळेस पण आपल्याला दिसू शकते. ऑब्व्हियसली सर्वांना माहिती आहे की आपल्याला जो आपला जुलैचा महिना आहे तर त्या महिन्यामध्येच वितरण व्हायला पाहिजे होतं, पण जुलैचा महिना जो आहे आज आहे 24 जुलै, आणि आत्तापासून जर पाहिलं तर फक्त 6-7 दिवस बाकी आहेत. त्यामुळे याच महिन्यामध्ये वितरण होणं, याच महिन्यामध्ये GR येणं शक्य नाही. जरी आषाढी एकादशी अत्यंत महत्त्वाचा दिवस असला तरी पण या दिवसाला वितरण होण्याची मात्र शक्यता ही कमी आहे. त्यामुळे होणार नाही असंच म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर झालं असेल की उद्या 25 जुलै निमित्त आषाढी एकादशी निमित्त आपल्याला या योजनेचं वितरण होणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, काही जे लोक आहेत या योजनेच्या संदर्भात जे आहे अगदी निगेटिव्ह आहेत. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना पण सांगत होते की ही योजना बंद करा वगैरे वगैरे. तर योजना का बंद करायची? योजनेचं महत्त्व त्यांना काय कळणार आहे? त्यामुळे आणि त्यांचं मुख्यमंत्री ऐकणार पण नाहीत. का बरं? कारण मुख्यमंत्र्यांना पण माहीत आहे, सर्व पुढाकाऱ्यांना माहीत आहे लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची आहे आणि या योजनेचं महत्त्व इतर सर्व योजनेच्या तुलनेत सर्वात प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे या योजनेचा मागेच आपण रिपोर्ट पण पाहिला आहे, तर त्या रिपोर्टच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा वेगवेगळ्या लाडक्या बहिणींना फायदा पण व्हायला आहे आणि हे राज्य शासनाच्या पण लक्षात आलेलं आहे. आणि आता फक्त 1500 रुपये लाभ देणं आणि घेणं यापुरती ही योजना राहिलेली नाही, तर या योजनेला एक लाडक्या बहिणींचा किंवा समाज कल्याण म्हणजे सोशल वेलफेअर या दृष्टिकोनातून पाहिलं चाललं आहे. त्यामुळे हे जे काही निगेटिव्ह लोक बोलतात या योजनेच्या संदर्भात, तर यांना दुर्लक्ष करा. बऱ्याचशा कमेंट्समध्ये विचारलं गेलं की सर त्यामुळे काही योजनेचा पुढे काय परिणाम होणार? काही होणार नाही. आणि आपण ही आपल्या या योजनेला कधीही कमी पडू देणार नाही किंवा कधीही या योजनेचं महत्त्व कमी होऊ देणार नाही. एवढ्याच जोरासोराने आपण मुद्दे पण लावून ठेवणार आहोत आणि आपल्या या योजनेचं महत्त्व कधीही कमी होऊ देणार नाही. ऑब्व्हियसली त्याच पद्धतीने राज्य शासन पण चांगल्या पद्धतीने काम करेल आणि या योजनेचं बाकी काही मुद्दे आहेत छोटे मोठे, तर ते पण दुरुस्ती करेल आणि लवकर फेर तपासणी पोर्टल चालू करणे ह्या गोष्टी पण जरा मनावर घेतील शासन, आणि यामुळे एकंदरीत योजना इथून पुढे प्रभावी होणार आहे पण कमकुवत होणार नाही. त्यामुळे जे कमेंट्समध्ये विचारत होते की सर काही लोक म्हणत होते की योजना बंद होणार वगैरे वगैरे, तर हे कधीपासून पहिल्या दिवसापासून म्हणत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, एकाच शब्दामध्ये सांगतो आहे. तर असो, उद्या जे आहे आपल्याला आषाढी एकादशी निमित्त जे आहे वितरण होणार नाही. आणि ही जी काही म्हणजे काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जी शंका होती की उद्या होऊ शकतं का वगैरे, तर अगदी कमी शब्दामध्ये तुमची जी शंका आहे तर ती क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.